विचार करा एका खऱ्या अमेरिकन गुंतवणूक चॅम्पियनकडून, ज्याने प्रत्यक्ष स्पर्धेत शेकडो लोकांना मागे टाकलं, वर्षाला तिप्पट परतावा मिळवला. त्याच्याकडून गुंतवणुकीचे डावपेच शिकायला मिळालेत तर? हो, म्हणजे नुसता थिअरी सांगणारा नाही. नाही, केवळ सिद्धांत नाही किंवा पुस्तकी पंडित नाही. हा तर असा खरा ट्रेडर आहे ज्याने काही हजार डॉलर्सचे बघता बघता काही वर्षांत लाखो डॉलर्समध्ये रूपांतर केले. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली पद्धत सर्वांसमोर सिद्ध केली. बरोबर. आज आपण मार्क मिनर्विनी यांच्या ट्रेड लाईक अ स्टॉक मार्केट विझार्ड या खूप गाजलेल्या पुस्तकावर सविस्तर बोलणार आहोत. आता हे नाव ऐकून वाटेल की काहीतरी जादू वगैरे असेल, पण तसं नाहीये. नाही, अजिबात नाही. हे पुस्तक आहे बाजारातले जे मोठे विनर्स असतात, जे स्टॉक्स मोठी झेप घेतात, त्यांना ती झेप सुरू होण्यापूर्वीच कसं ओळखायचं याच्या एका विशिष्ट आणि शिस्तबद्ध प्रणालीबद्दल, जी पुन्हा पुन्हा वापरता येते. अगदी रिपीटेबल सिस्टम ज्याला म्हणतात. मिनर्विनी यांनी या पुस्तकात हेच सांगितलंय की विझार्ड किंवा जादूगार असण्यामागे काही गुपितं नाहीयेत, तर एक कठोर प्रक्रिया आहे. हो. त्यांनी स्वतः जी पद्धत वापरली, त्यांची स्वतःची ब्लूप्रिंट, ती यामध्ये त्यांनी उलगडून सांगितली आहे. बरोबर. आणि याच पद्धतीचा वापर करून त्यांनी सलग 5 वर्ष प्रत्येक वर्षी सरासरी 220% परतावा मिळवला. 5 वर्षे सलग. हे खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे. हे फक्त नशिबाने शक्य नाही. बरोबर. तर ज्यांना शेअर बाजारात मोठी कामगिरी करणारे स्टॉक्स, मिनर्विनी त्यांना सुपर परफॉर्मन्स स्टॉक्स म्हणतात, त्यांची शिकाय कशी करायची हे समजून घ्यायचं असेल तर ही चर्चा खास त्यांच्यासाठी आहे. इथे फक्त काय करायचं हे नाहीये, नाही तर का करायचं आणि कसं करायचं यावर जास्त भर असेल. चला तर मग सुरुवात करूया. नक्की. तर मिनर्विनी यांच्या संपूर्ण दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आहे त्यांची स्वतःची प्रणाली सेपा. सेपा, स्पेसिफिक एंट्री पॉइंट ॲनालिसिस. हो, स्पेसिफिक एंट्री पॉइंट ॲनालिसिस. नाव थोडं टेक्निकल वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर जे स्टॉक्स प्रचंड मोठी किंमत वाढ दाखवण्याच्या तयारीत आहेत, त्यांना ओळखायचं आणि त्यात योग्य वेळी एंट्री घ्यायची. ह्याची एक अत्यंत शिस्तबद्ध पद्धत आहे ही. अगदी. याला एक चेकलिस्ट समजू शकता, पण साधीसुधी नाही, खूप कठोर निकष आहेत. अच्छा. म्हणजे एखाद्या स्टॉकवर पैसे लावण्याआधी त्याला या सगळ्या निकषांमधून पास व्हावं लागतं. आणि महत्वाचं काय माहितीये, ही पद्धत स्वस्थ झालेले, पडलेले स्टॉक शोधण्याबद्दल नाहीये. म्हणजे व्हॅल्यू स्टॉक्स नाही? नाही. जे कधीतरी वाढतील ह्या आशेवर घेतात तसे नाही. उलट जे स्टॉक्स आधीच मजबूत आहेत, मार्केट लीडर्स आहेत आणि अजून मोठी झेप घ्यायला तयार आहेत, त्यांना पकडण्यावर मिनर्विनी यांचा भर असतो. अच्छा. म्हणजे पडलेल्या शेअरमध्ये बॉटम फिशिंग नाही करायची? नाही. तर जे ऑलरेडी धावत आहेत त्यांच्यावरच बेट लावायचं, हा पहिला नियम म्हणायचा? बरोबर. हा त्यांच्या प्रणालीचा पहिला आधारस्तंभ आहे, ट्रेंड. मिनर्विनी अगदी आग्रहाने सांगतात की फक्त अशाच स्टॉक्समध्ये ट्रेड करा जे एका निश्चित मजबूत अपट्रेंडमध्ये आहेत. अपट्रेंड म्हणजे वाढीचा कल. हो, हे ऐकायला खूप साधं वाटतं नाही, पण गंमत म्हणजे बहुतेक नवीन लोक आणि अनेक अनुभवी ट्रेडरसुद्धा इथेच गडबड करतात. कसं काय? ते खाली पडणाऱ्या स्टॉक्समध्ये स्वस्ताई शोधतात किंवा मार्केटचा तळ कुठे बनेल याचा अंदाज लावत बसतात. पण अनेकदा चांगल्या कंपन्यांची शेअर्स पण पडतात की, मग त्यावेळी स्वस्तात संधी मिळते ती का सोडावी? फक्त ट्रेंडवर एवढा भर का? चांगला प्रश्न आहे. यामागे मिनर्विनी यांचं लॉजिक स्पष्ट आहे. एक तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट, म्हणजे संधीचा खर्च. हो, पडलेल्या स्टॉकमध्ये तुमचे पैसे अडकून राहू शकतात. तो कधी वर येईल कोणी सांगावं. त्याऐवजी जो स्टॉक ऑलरेडी वर जातोय तो कमी वेळात जास्त परतावा देऊ शकतो. बरोबर. आणि दुसरं म्हणजे ट्रेंड तुमच्या बाजूने असणं म्हणजे वाऱ्याच्या दिशेने जहाज चालवण्यासारखं आहे. प्रवाह विरुद्ध पोहायला जास्त शक्ती लागते आणि यश मिळायची शक्यता कमी. मिनर्विनी म्हणतात, शक्तिशाली प्रवाह विरुद्ध पोहायचा प्रयत्न कशाला करायचा? त्यांचं तत्वज्ञान स्पष्ट आहे. बाजाराच्या मोठ्या प्रवाहाबरोबर चाला. ठीक आहे, म्हणजे ट्रेंड महत्वाचा, पण हा निश्चित अपट्रेंड नक्की ओळखायचा कसा? काही मार्गदर्शक तत्व आहेत का यासाठी? हो, आहेत ना. त्यासाठी ते टेक्निकल ॲनालिसिसमधली काही साधनं वापरतात. त्यात महत्वाचं म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेजेस. अच्छा, मूव्हिंग ॲव्हरेजेस. हो, त्यांचे काही स्पष्ट नियम आहेत. पहिला, स्टॉकची सध्याची किंमत त्याच्या 50 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर असली पाहिजे. सगळ्यांच्या वर? हो. ह्या म्हणजे त्या कालावधीतल्या सरासरी किमतीच्या रेषा असतात चार्टवर. किंमत या सगळ्यांच्या वर. म्हणजे स्टॉक शॉर्ट टर्म,
मीडियम टर्म आणि लाँग टर्ममध्ये मजबूत आहे. ओके. दुसरं, फक्त किंमतवर असून चालत नाही, त्या मूव्हिंग ॲव्हरेजेस स्वतः पण वरच्या दिशेने वळलेल्या असाव्यात. म्हणजे सरासरी किंमत पण वाढत असली पाहिजे. अगदी. आणि तिसरा मुद्दा, त्यांचा क्रम पण महत्वाचा आहे. 50 दिवसांची सरासरी, जी सर्वात वेगवान असते, 150 दिवसांच्या वर, आणि 150 दिवसांची सरासरी 200 दिवसांच्या सर्वात संथ सरासरीच्या वर हवी. अच्छा, हा क्रम काय दाखवतो? हा क्रम दाखवतो की स्टॉकच्या वाढीचा वेग वाढतोय, म्हणजे मोमेंटम वाढत आहे, जणू गाडी हळूहळू स्पीड पकडते. वाह, म्हणजे हे सगळे निकष पूर्ण झाले तरच तो स्टॉक त्यांच्या रडारवर येतो. अगदी तसंच. एक जरी निकष चुकला तरी बघायचं नाही. नाही, हा त्यांचा पहिला आणि अत्यंत कठोर फिल्टर आहे. यामुळे काय होतं, अनेक संभाव्य तोट्याचे सौदे आपोआप टळतात. बरोबर. कितीही चांगली कंपनी वाटली, न्यूज चांगली असली, पण जर स्टॉक ट्रेंडमध्ये नसेल तर मिनर्व्हीनी त्याला हात लावत नाहीत. शिस्त इथेच सुरू होते. चला आता दुसऱ्या आधारस्तंभाकडे जाऊया. मजबूत फंडामेंटल्स. म्हणजे मिनर्व्हीनी फक्त चार्टच्या रेषा नाही बघत, नाही, तर कंपनीच्या आर्थिक आरोग्याकडे पण लक्ष देतात. हे थोडं वेगळं वाटलं, कारण अनेक टेक्निकल ट्रेडर्स फंडामेंटल्सकडे बघतच नाहीत. बरोबर. इथे मिनर्व्हीनी यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांचं म्हणणं आहे की एका मोठ्या विनर स्टॉकमागे नेहमीच एक चांगली वाढीची कथा असते. ओके. आणि ती कथा दिसते त्याच्या फंडामेंटल्समधून, विशेषतः त्याची कमाई, अर्निंग्स आणि विक्री सेल्स या आकड्यांमधून. चार्ट सांगतो काय होतंय, म्हणजे किंमत वाढतेय, पण फंडामेंटल्स सांगतात का होतंय. आणि हे का माहीत असलं की जास्त विश्वास वाटतो. मग ते फंडामेंटल्समध्ये नक्की काय बघतात? फक्त कंपनी नफ्यात आहे एवढं पुरेसं आहे की अजून काही? नाही, फक्त नफा पुरेसा नाही. त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे कमाई, म्हणजे EPS, अर्निंग्स पर शेअर, आणि विक्री, सेल्स, यात होणारी जलद वाढ, रॅपिड ग्रोथ. आणि त्या वाढीचा वेग, म्हणजे ॲक्सेलरेशन. त्यांना अशी कंपनी हवी जी केवळ फायद्यात नाही, तर तिचा नफा आणि विक्री दर तिमाहीला मागच्या वर्षाच्या तुलनेत वेगाने वाढतायत. त्यासाठी ते कोणते प्रश्न विचारतात? काही आकडेवारीचे निकष आहेत का ठरलेले? हो, आणि ते निकष बरेच कठोर आहेत. पहिलं म्हणजे तिमाही प्रति शेअर कमाई, क्वार्टरली EPS. मागच्या वर्षाच्या त्याच तिमाहीच्या तुलनेत किमान 25-30% किंवा त्याहून जास्त वाढतीये का? कधीकधी तर ते 40-50% किंवा अगदी 100% वाढ पण शोधतात. बापरे, 25-30% किमान. हो. दुसरं, ही वाढ फक्त एका तिमाहीपुरती आहे की सलग काही तिमाहींपासून दिसतीये? कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. बरोबर. तिसरं आणि सर्वात महत्वाचं, ही वाढ अलीकडच्या तिमाहींमध्ये वेग घेतीये का? म्हणजे वाढीचा दर स्वतः वाढतोय का? उदाहरणार्थ, समजा मागच्या तिमाहीत 20% वाढ होती, मग आता 25% झाली, पुढच्या तिमाहीत 35% होण्याची अपेक्षा. याला ते म्हणतात ॲक्सिलरेशन. अच्छा, वाढीचा वेग वाढणं. हो. आणि चौथं म्हणजे विक्री वाढ, सेल्स ग्रोथ. ती पण मजबूत आहे का, आणि ती सुद्धा वेग पकडतेय का? किमान 10-15% किंवा अधिक विक्री वाढ त्यांना अपेक्षित असते, आणि ती पण वाढत्या दराने असेल तर उत्तमच. म्हणजे फक्त वाढ नाही, तर वाढीचा वाढता वेग महत्वाचा आहे. पण एवढी स्फोटक वाढ होते कशामुळे? काही कारणं असतात का ह्यामागे? नक्कीच. मिनर्व्हीनी अशा कंपन्या शोधतात ज्यांच्याकडे वाढीसाठी एखादा शक्तिशाली उत्प्रेरक असतो, कॅटलिस्ट. उत्प्रेरक म्हणजे काहीतरी असं घडलेलं असतं ज्यामुळे कंपनीची वाढ सुसाट होते. हे काही असू शकतं. बाजारात आलेलं एखादं नवीन सुपरहिट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस, कंपनीला मिळालेला नवीन तगडा CEO, कंपनीने नवीन मार्केटमध्ये प्रवेश करणं, किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये काही मोठे पॉझिटिव्ह बदल होणं, जसं नवीन टेक्नॉलॉजी किंवा नियम. ओके. किंवा एखादा मोठा स्पर्धक अडचणीत येणं. हा उत्प्रेरक त्या स्फोटक वाढीचं कारण स्पष्ट करतो, आणि ती वाढ पुढेही टिकून राहण्याची शक्यता वाढवतो. फंडामेंटल्स आपल्याला ही स्टोरी सांगतात. आता तिसरा स्तंभ, आणि मला वाटतं हा मिनर्व्हीनी यांच्या कामाचा सर्वात खास भाग आहे. VCP, व्हॉलॅटिलिटी कॉन्ट्रॅक्शन पॅटर्न. बरोबर. हे नावच भारी आहे. काय आहे हे नक्की? खऱ्या अर्थाने मिनर्व्हीनी यांचा सिग्नेचर पॅटर्न आहे. याची कल्पना अशी करा, एक स्टॉक चांगल्या अपट्रेंडमध्ये आहे, म्हणजे नवीन हाय बनवत वर चाललाय. ठीक. पण कोणताही स्टॉक सरळ रेषेत वर जात नाही ना. तो मध्ये मध्ये थांबतो, प्रॉफिट बुकिंगमुळे थोडा खाली येतो. ज्याला आपण पुलबॅक किंवा करेक्शन म्हणतो.
अगदी. व्हीसीपी म्हणजे जेव्हा हे पुलबॅक्स किंवा किमतीतील चढउतार व्हॉलॅटिलिटी हळूहळू लहान आणि अधिक शांत घट्ट होत जातात, कॉन्ट्रॅक्ट होतात. हे जरा उदाहरणाने सांगता येईल का? म्हणजे कसं होतं ते? समजा एका मजबूत अपट्रेंडनंतर स्टॉक पहिल्यांदा 25% खाली आला. मोठा पण नैसर्गिक पुलबॅक झाला. मग खरेदीदार येतात, स्टॉक पुन्हा वाढतो, नवीन किंवा जुन्या हायजवळ जातो. तिथून तो पुन्हा खाली येतो, पण यावेळी तो फक्त 15% खाली येतो. म्हणजे मागच्या वेळेपेक्षा कमी करेक्शन झालं. विक्रीचा जोर कमी झाला. अच्छा. मग तो पुन्हा वाढतो आणि शेवटच्या वेळी खाली येतो तेव्हा कदाचित फक्त 8% किंवा 5%नेच. प्रत्येक वेळी खाली येण्याची रेंज किंवा व्हॉलॅटिलिटी कमी कमी होत जाते. म्हणजे स्टॉकची अस्थिरता कमी होत जाते आणि किंमत एका अरुंद पट्टीत खेळायला लागते. याचा अर्थ काय? चार्टवर हे असं दिसतं की स्टॉकच्या किमतीची हालचाल डावीकडून उजवीकडे कोणीतरी दाबतंय. ती शांत आणि घट्ट होत जाते. मिनर्व्हीनी याची तुलना एका दाबलेल्या स्प्रिंगशी करतात. जशी स्प्रिंग दाबल्यावर त्यात प्रचंड ऊर्जा साठते आणि सोडल्यावर ती वेगाने उसळी घेते. बरोबर. तशीच इथे मोठ्या किमतीच्या हालचालीची अर्थात वरच्या दिशेने शक्यता तयार होते. हे घट्ट होणं काय दर्शवतं? हे दर्शवतं की जे विक्रेते होते ते आता विकून दमले आहेत किंवा त्यांची संख्या कमी झाली आहे. सप्लाय कमी होतोय. ओके. त्याचवेळी खरेदीदार हळूहळू स्टॉक जमा करतायत, पण किंमत जास्त वाढू देत नाहीयेत. हे एका मोठ्या ब्रेकआउटची तयारी असते. हे स्मार्ट मनी किंवा मोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सच्या खरेदीचं लक्षण असू शकतं. आणि मग येतो तो क्षण, स्पेसिफिक एंट्री पॉइंट. तो कसा ओळखायचा? अगदी बरोबर. जेव्हा स्टॉक या घट्ट शांत झालेल्या व्हीसीपी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग व्हॉल्यूमसह म्हणजे खरेदी विक्रीच्या संख्येत मोठी वाढ होऊन वरच्या दिशेने निर्णायकपणे बाहेर पडतो, ब्रेकआउट देतो, तोच खरेदी करण्याचा योग्य क्षण असतो. मिनर्व्हीनी यांचा स्पेसिफिक एंट्री पॉइंट किंवा पिवट पॉइंट. वाढलेला व्हॉल्यूम खूप महत्वाचा आहे. का? कारण तो दाखवतो की या ब्रेकआउट मागे खरी खरेदीची ताकद आहे, हा फसवा नाहीये. हा सिग्नल असतो की दाबलेली स्प्रिंग आता उसळी घेतेय आणि मोठी तेजी सुरू होतीये. हे व्हीसीपी ओळखायला किती प्रॅक्टिस लागत असेल? हे नवीन लोकांसाठी सोपं आहे का? नाही, हे नक्कीच सोपं नाही. यासाठी चार्ट्स बघण्याचा भरपूर सराव लागतो. डोळ्यांना ते पॅटर्न्स ओळखायची सवय करावी लागते. सुरुवातीला अनेक चुकीचे सिग्नल्स येऊ शकतात. हो, ते तर असणारच. मिनर्व्हीनी स्वतः सांगतात की त्यांना हे कौशल्य डेव्हलप करायला अनेक वर्ष लागली. पण चांगली गोष्ट ही आहे की त्यांनी पुस्तकात खूप उदाहरणं दिली आहेत आणि नियम स्पष्ट केले आहेत. त्यामुळे शिकायला मदत होते. पण याला वेळ आणि संयम द्यावा लागतो. नक्कीच. आणि आता चौथा आणि कदाचित सर्वात जास्त दुर्लक्ष होणार आपण इतकाच महत्वाचा स्तंभ, कठोर जोखीम व्यवस्थापन, रिजिड रिस्क मॅनेजमेंट. बरोबर. अनेक लोक चांगला स्टॉक निवडण्यावर सगळं लक्ष देतात, पण तोटा कसा थांबवायचा याकडे बघतच नाहीत. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. हेच आहे जे प्रोफेशनल आणि यशस्वी ट्रेडर्समा अयशस्वी लोकांपासून वेगळं करतं. स्टॉक निवडण्यात कोणी कितीही हुशार असो, पण जर रिस्क मॅनेजमेंट नीट नसेल तर 1-2 मोठे तोटे सगळा कमावलेला नफा आणि भांडवल पण घेऊन जाऊ शकतात. खरंय. मिनर्व्हीनी यांच्यासाठी रिस्क मॅनेजमेंट हे श्वास घेण्याइतकं महत्वाचं आहे. त्यांचे नियम अगदी स्पष्ट आहेत. नॉन निगोशिएबल. कोणते आहेत ते मुख्य नियम? सर्वात महत्वाचे 2-3 नियम आहेत. पहिला, नेहमी स्टॉप लॉस वापरा. ऑलवेज यूज अ स्टॉप लॉस. स्टॉप लॉस? हो. ट्रेडमध्ये एंट्री करण्यापूर्वीच तुमचा अंदाज चुकला तर कोणत्या किमतीला विकून बाहेर पडायचं हे ठरलेलं पाहिजे. यात कोणतीही तडजोड नाही. बहुतेक ट्रेड्ससाठी ते त्यांच्या खरेदी किमतीपासून 7% ते 10% पेक्षा जास्त रिस्क घेत नाहीत. फक्त 7 ते 10%? हो. जर स्टॉक त्या लेवलला आला तर विकून टाकायचा. कोणतीही आशा नाही, कोणतीही इमोशनल अटॅचमेंट नाही. कट युअर लॉसेस क्विकली हा त्यांचा मंत्र आहे. भांडवल वाचवणं हे नफा कमवणं इतकंच महत्वाचं आहे. पण 7-10% स्टॉप लॉस तो खूप कमी नाही का वाटत? स्टॉकला थोडं खालीवर व्हायला, परत फिरायला जागा नको का? हां, हे एक नेहमीचा प्रश्न आहे. पण मिनर्व्हीनी यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही योग्य वेळी एंट्री घेतली असेल, म्हणजे व्हीसीपी ब्रेकआउट सारख्या हाय प्रॉबॅबिलिटी सेटअपवर, तर स्टॉकने लगेच तुमच्या दिशेने जायला हवं. जर तो लगेच खाली येत असेल तर तुमची एंट्री चुकली असण्याची शक्यता जास्त आहे.
अच्छा. त्यामुळे लहान तोटा स्वीकारून बाहेर पडणं आणि पुढच्या संधीची वाट पाहणं जास्त शहाणपणाचं आहे. मोठे तोटे टाळणं हेच लाँग टर्ममध्ये टिकून राहण्याचं रहस्य आहे. ठीक आहे. दुसरा नियम काय? दुसरा महत्वाचा नियम आहे असिमेट्रिकल रिवॉर्ड टू रिस्कचं ध्येय ठेवणं. टार्गेट असिमेट्रिकल रिवॉर्ड टू रिस्क म्हणजे ते तेव्हाच ट्रेड घेतात जेव्हा संभाव्य नफा रिवॉर्ड हा संभाव्य नुकसानीच्या रिस्क म्हणजे स्टॉप लॉस पर्यंतचा तोटा किमान दुप्पट किंवा तिप्पट असतो. 2.1 किंवा 3.1 रेशो. ओके. समजा ते प्रति शेअर $1 तोटा सहन करायला तयार आहेत, स्टॉप लॉस $1 खाली आहे, तर त्यांना त्या स्टॉकमध्ये प्रति शेअर किमान $2 किंवा $3 कमवण्याची खरी शक्यता दिसली पाहिजे. याचा फायदा काय? फायदा असा की कोणीही 100% वेळा बरोबर नसतं ना, पण जर तुमच्या जिंकणाऱ्या ट्रेडमधला नफा हरणाऱ्या ट्रेडमधल्या तोट्यापेक्षा खूप जास्त असेल, तर तुम्ही 50% किंवा 40% वेळा जरी बरोबर असलात, तरी ओव्हरऑल भरपूर पैसे कमावता. बरोबर. म्हणजे एक मोठा नफा अनेक छोटे तोटे भरून काढतो. अगदी. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे वाढत्या किमतीत विक्री करणं. सेल इनटू स्ट्रेंथ. म्हणजे अनेक लोक लोभी होतात आणि स्टॉक अगदी टॉपला गेल्यावर विकायची वाट बघतात, जे जवळपास अशक्य असतं. हो, ते खरं आहे. मिनर्व्हिनी सांगतात की स्टॉक वाढत असताना, तो मजबूत दिसत असतानाच हळूहळू किंवा ठरवलेल्या टार्गेटवर प्रॉफिट बुक करावा. कारण जेव्हा ट्रेंड संपलाय हे सगळ्यांना कळतं आणि स्टॉक खाली यायला लागतो, तेव्हा बाहेर पडायला खूप उशीर झालेला असतो आणि बराच कमावलेला नफा गेलेला असतो. म्हणजे राईड युअर विनर्स बट डोंट ओव्हरस्टे युअर वेलकम, असं काहीसं. बरोबर. म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार काढायचा झाला तर ट्रेड लाईक अ स्टॉक मार्केट विझार्ड हे पुस्तक म्हणजे झटपट श्रीमंत होण्याची गुप्त युक्ती नाहीये. अजिबात नाही. तर ती एक अत्यंत शिस्तबद्ध, विचारपूर्वक तयार केलेली प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. मुख्य धडा हाच आहे की शेअर बाजारात सातत्याने चांगले रिझल्ट्स मिळवण्यासाठी कुठल्या जादूच्या गोळीची किंवा गुप्त सूत्राची गरज नाहीये. यश मिळतं ते एका स्पष्ट, सिद्ध झालेल्या आणि पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रणालीचं काटेकोरपणे पालन केल्याने. भावनांना बाजूला ठेवून सातत्य आणि शिस्त हेच मिनर्व्हिनी यांच्या यशाचं खरं रहस्य आहे आणि हेच ते इतरांना शिकवतात. थोडक्यात सांगायचं तर मिनर्व्हिनी यांची SCPA पद्धत या 4 गोष्टी एकत्र आणते, ज्या एका पाठोपाठ तपासायच्या. हो. एक मजबूत, स्पष्ट अपट्रेंड, मूव्हिंग ॲव्हरेजेसच्या निकषानुसार. बरोबर. 2. फंडामेंटली मजबूत कंपनी जिची कमाई आणि विक्री फक्त वाढत नाही तर वाढीचा वेगही वाढतोय, ॲक्सलरेटिंग फंडामेंटल्स. 3. एका विशिष्ट चार्ट पॅटर्नची निर्मिती, VCP, जी अस्थिरता कमी होऊन मोठ्या ब्रेकआउटचे संकेत देते. हो, व्हॉलेटॅलिटी कंट्रॅक्शन पॅटर्न. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे लोखंडासारखं अभेद्य, काटेकोरपणे पाळलं जाणारं रिस्क मॅनेजमेंट, ज्यात तोटा मर्यादित ठेवण्यावर सर्वात जास्त भर आहे. अगदी. मार्क मिनर्व्हिनी यांची जादू म्हणजे कोणतीही किमिया नाही, नशीब नाही. ही एक कठोर परिश्रमाने तयार केलेली, टेस्टेड आणि सिद्ध झालेली प्रक्रिया आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की ही अशी प्रक्रिया आहे जी त्यांनी शिकायला आणि त्यावर मेहनत घ्यायला तयार असलेल्या कोणासाठीही अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. अर्थात याला मास्टर करायला वेळ, सराव आणि प्रचंड शिस्त लागेल, पण ते अशक्य नाही. तर आजची ही सविस्तर चर्चा इथेच संपते असं म्हणायला हरकत नाही. आज आपण मार्क मिनर्व्हिनी यांच्या प्रभावी सीपा प्रणालीचे 4 आधारस्तंभ पाहिले: ट्रेंड, फंडामेंटल्स, VCP आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कठोर जोखीम व्यवस्थापन. हो. हे पुस्तक खऱ्या अर्थाने एका यशस्वी ट्रेडरच्या अनुभवातून आलेलं ज्ञान आहे. नुसती थिअरी नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर आधारित. बरोबर. ही प्रणाली निश्चितपणे खूप शिस्त आणि प्रक्रियेवर जोर देते, जवळपास मेकॅनिकल वाटावी इतकी. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे, काय? ही प्रणाली कितीही चांगली असली तरी दीर्घकालीन यशासाठी फक्त हे नियम पाळणं पुरेसं आहे का? की याच्या पलीकडे जाऊन एका ट्रेडरची स्वतःची मानसिकता, भावनांवर कंट्रोल ठेवण्याची क्षमता, बाजारातल्या अनपेक्षित बदलांना सामोरं जायची तयारी आणि कदाचित कधीकधी या प्रणालीमध्ये परिस्थितीनुसार थोडी फ्लेक्झिबिलिटी आणण्याची क्षमता, ही जी मानवी बाजू आहे ती किती महत्वाची ठरते? अच्छा, म्हणजे मेकॅनिकल सिस्टम विरुद्ध मानवी निर्णय क्षमता. हो, यातला बॅलन्स कसा साधायचा हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? नक्कीच, खूप महत्वाचा विचार आहे. कारण शेवटी बाजारात माणूसच असतो जो बटन दाबतो.
असो, पुढील वेळी गुंतवणुकीच्या जगातल्या आणखी एका महत्त्वाच्या संकल्पनेवर किंवा पुस्तकावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी भेटूया. तोपर्यंत सुरक्षित आणि शिस्तबद्ध व्यापार करा.